नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या माशांचं पाणी चेंज करतोय. तर बघू शकता हे आपले मासे आहेत. तर पाणी बघितला तर खूप घाण झालंय. तो वरण दाखवतो. वरण हे बघा, पाणी खूप कमीत कमी 1-1.5 महिना झाला असेल पाणी चेंज केले नाही. तर पाणी खूप मलकट झालंय. त्यामुळे फटाफट पाणी चेंज करूया. मित्रांनो, आपण ह्या पाईपाने पाणी काढणार आहोत. बघू शकता ह्याच्या आतमध्ये हवाला भाग आहे ना, आतमध्ये टाकायचा आणि इथनं स्पंज सारखा दाबायचा आणि लगेच येतं. तर फटाफट आपल्याला काढायला इझी पण होईल. तर फटाफट आता टाकूया. त्यानंतर मित्रांनो बघू शकता असं खाली सोडायचा, पाणी येतं असं स्पंज करत जायचं. तर बघा पाणी फटाफट खाली होतं त्याने. पाईप आहे इथे, तर असं पकडायला लागतं नाही तर बाहेर येतं. तर बघा आपण क्लिनिंग पण करू शकतो याने. तर चला आता फटाफट करूया आणि व्हिडिओ पर्यंत लास्ट पर्यंत राहू. तर मित्रांनो, आता आपण टॉप आणि नेट घेतले. तरी बघू शकता नेट घेतले आणि हे बघा आपल्याकडे 2 शार्क आहे, एक कोळी आहे आणि एक दुसरा मासा आहे. त्याचं आता नाव नाही आठवत. 2 3 4 5 6 मासे आहेत आपल्याकडे. त्यातले 2 कोळी आहेत आणि 2 शार्क आणि एक दुसरं. चला आता फटाफट त्यांना काढूया. जरा पाणी ओतून घेऊया. मित्रांनो होऊ शकता ही एक खोई आहे. तर मित्रांनो आता होऊ शकता याच चौघांना बाहेर काढले. ते दोघं बाकी आहेत. दोघांना बाल्टीत ठेवायला लागेल. ह्याच्यात ठेवले तर सगळं पाणी बिणी उडवतील. चला आता त्यांना पण बाहेर काढा. ते बघू शकतो मग पाणी खदलून टाकतात. मित्रांनो बघू शकता आपली शार्क क्रिया. तर बघू शकता आपल्याला पूर्ण त्याला भिजवून टाकलं. तर हे बघू शकता पूर्ण ओलं करून टाकलं याने सगळीकडे. तरी बघा हे दोघांना अलगच ठेवायला लागले, कारण की ते लोक ह्यांच्यात नाही राहणार. राहिले तरी पाणी झटकून सगळं देणार. आता फटाफट आपण टँक्स साफ करून घ्या, त्यानंतर भेटू. मित्रांनो आता टँक क्लीन केलाय. आता त्याला जरा पुसून घेऊया. अजून जरा काय असलं तर पुसूया फटाफट. मित्रांनो चला आता फटाफट पाणी होत्या. तर हा कॅन आणलाय, चला होते. तर मित्रांनो अजून एक लागेल, कारण का अर्धाच झालाय. आता दुसरा घेऊन या. आता होऊ शकता टँक पूर्ण भरलाय. तर बघा फुल एकदम भरलाय. जास्त पण भरला की पाणी मासे वरती उडवतात, सगळं इकडे ओलं होतं. त्यामुळे तर आता त्यांना फटाफट फिश टँकमध्ये सोडूया. तर चला. तर मित्रांनो बघू शकता आता झाले त्यांना टाकून आतमध्ये. तर हे बघा त्यांना सोडलं आहे आता आतमध्ये. तर ते जे 2 मोठे होते ना त्यांना नाही नेटमध्ये पकडायला, कारण का ते नेटमध्ये बसतच नव्हते. तर आपल्याला त्या बारक्यांना आधी सोडले आपण त्या टपात नाही टाकले आणि टपातला पाणी ओतला आणि त्यांना अशी एक ब्लॅकवाला आला नेटमध्ये आणि एकाला पाणी ओतून पूर्ण सुका करून बाल्टीनेच ठेवायला लागलं. कारण का तो मोठा आहे, नेटमध्ये बसत नाही त्यामुळे. तर बघू शकता. तर आता मित्रांनो आपल्याला फिल्टर आणि स्पंज ही करायचं आहे, क्लीन करायचं आहे. कारण का आता पाणी पण चेंज केलं आहे. तर फिल्टर आणि ते दोन्ही चेंज करून घ्या. त्याला फटाफट चेंज करून घ्या. मित्रांनो बघू शकता आता फिश टँक आपला क्लीन झालाय. तर हा बघा
तर आता हे सगळं पसारा म्हणजे त्यांना जे जे लागत होतं पाण्याने क्लीन करायला ते आता हे करूया ठेवूया. तर मित्रांनो आता तुम्ही बोलणार हे ग्रीन ग्रीन सारखं काहीच आहे. तर मित्रांनो ते मेडिसिन असते ती टाकायला लागते पाण्यात. क्लोरीन असतं क्लोरीन. तर त्यामुळे ते औषधं असतात तर ते टाकायलाच लागतात कंपल्सरी असते, नाही तर मासा आजारी पण पडू शकतो. तर मित्रांनो बघू शकता झालं आता क्लीन. तर मित्रांनो लाईट नसल्यावर काहीतरी असा नजारा असतो, एकच नंबर असं दिसतंय. मित्रांनो हा व्हिडिओ इथं सेंड करूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ होती. थँक्यू.